शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच्या आणि वाटाणाची अक्षता लावण्याचं काम हे या निमित्ताने झालेलं आहे। मुळात सरसकट पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना मदत देणं अपेक्षित होतं। यातही यांनी जी धरसोड केली आहे ही अत्यंत निंदनीय आहे आणि दोन प्रकारचं नुकसान झालं होतं। एक झालं होतं जो खरीप आहे त्या खरीपातील सर्व पिकांचं आणि फळबागांचं हे एक नुकसान होतं आणि खरडून गेलेल्या जमिनी अशा दोन प्रकारचे नुकसान होते। या दोन्ही नुकसानांना सरसकट स्वरूपाचं कोणतीही मदत या निमित्ताने झालेली नाही आणि हेक्टरी 50,000ची मागणी असताना प्रचंड नुकसान झालेलं असताना जी दिलेली जी मदत आहे अत्यल्प आहे। पंजाब 50,000 रुपये देतं, कर्नाटक हे त्याच्या दुप्पट देतं, जवळपास लाखाच्या पर्यंत कर्नाटक देतं आणि महाराष्ट्राच्या वेळेस शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत असताना यांच्या हाताला कंप काय येतो हा एक प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो। आणि मुळात तर पहिले यांना काही द्यायचंच नव्हतं आणि केंद्राकडून यांनी कुठल्याही प्रकारची मदत ही घेतलेली नाही आणि या निमित्ताने यांनी शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे आणि शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा हा प्रयत्न आहे। आम्ही या पॅकेजच्या संदर्भात या सरकारचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि सोबत कर्जमाफीच्या अनुषंगाने काही बोलायला तयार नाही। दसऱ्याच्या आधीच मदत द्यायला पाहिजे होती, आता दिवाळीत देणार नाही म्हणतात आहे, म्हणजे मदत हे अजिबात देणार नाही। पुढे आचारसंहिता आहे असा कांगावा करतील। एकंदरीत हे फसवणीच सरकार आहे आणि शेतकऱ्यांना यांनी फसवलेलं आहे। सर महाराष्ट्रामध्ये जेवढी जमीन आहे तेवढं पूर्ण न देता याच्यामध्ये हेक्टरीमध्ये किंवा काही लाखामध्ये जमीन आहे त्याच्यामध्ये परत एकदा मिसमॅच दिसून येत आहे। हो ना, जे अतिवृष्टीचे जे आलेले आकडे आहेत त्या अतिवृष्टीच्या आकड्यांमध्ये 30 जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी सप्टेंबरचीच तुम्ही पकडणार का? सप्टेंबरची नाही तर सप्टेंबरच्या आधी ऑगस्टची, जुलैची, जूनची आणि फळबागांचं झालेलं नुकसान आणि भाजीपाल्याचं झालेलं नुकसान एप्रिल मे या सगळ्यांचा एकंदरीत विचार करून 100% महाराष्ट्र हा दुष्काळाचं सावट नव्हे तर दुष्काळ आहे, ओला दुष्काळ पडलेला आहे आणि यामध्ये हे वेगवेगळे विचित्र पद्धतीचे जे निकष लावतात आहे हे संतापजनक आहे। ढेकळांचा सर्वे करणार का असं पण आम्ही ऐकलं, सर्वे चालू आहे असंही ऐकलं। आता सर्वे विर्वे काही न होता ही केलेली जी धरसोड आहे ही कुठे ना कुठे शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये धुळफेक करण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे सरसकट संपूर्ण महाराष्ट्रातील 100% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व ती देखील हेक्टरी 50,000 रुपयाची मिळावी। सर कर्ज माफ करण्यात आलेलं नाही, अर्थात कर्जमाफीची दोन प्रकारचं नुकसान आहे। जे शेतजमिनी आणि पिकांचा हा एक भाग झाला, शेतमालाला भाव नसणे आणि एकंदरीत आपण निवडणुकीच्या तोंडावर आम्ही कर्जमाफी सांगितलं होतं त्याचं काय झालं? त्यामुळे 50,000 हेक्टरी आपण मदत दिलीच पाहिजे आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा देखील केली पाहिजे। सर आनंदाच्या शिधाबद्दल सुद्धा शंका उपस्थित केली, दिवाळीला मिळणार नाही। आनंदाचा शिधा या अनुषंगानं सरकारनं पुन्हा एकदा ही जनतेची केलेली फसवणूक आहे। वास्तविक पाहता जी योजना मागच्या सरकारने सुरू केलेली असते, फ्लॅगशिप प्रोग्रामच्या अंतर्गत सुरू केली असते ती वाढवल्या जाते, तिला स्थिर केलं जातं, तिला बजेटमध्ये सामावून घेतलं जातं, ही एक परंपरा आहे। मात्र ती परंपरेला हरताळ यांनी फासलेलं आहे आणि मुळात जे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार जे आहेत, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना आणली तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा पान उतार करण्याकरता आनंद शिधा बंद केलेला आहे। म्हणजे तुमच्या आपसी गडबाजीचं आणि गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमधली जी टोळी युद्ध आहे त्याचा फटका त्यांनी या सणासुदीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला हा दिलेला आहे। सर पंतप्रधानांनी पंजाबची पाहणी केली मात्र महाराष्ट्राचे पूरग्रस्ताची पाहणी केली नाही, मात्र उद्या एअरपोर्टच्या ओपनिंगला येत आहेत। बेशरमपणाचा कळस आहे, शेतकरी अहवाल दिलाय, संपूर्ण संसार वाहून गेलेला आहे। हवाई पाहणी किमान हवाई पाहणी करण्याचंही त्यांना सुबुद्धी आलेली नाही आणि उद्या तर येतातच आहे आणि ते येत असताना दिबा पाटलांच्या नावानं या विमानतळाचं उद्घाटन व्हावं ही सर्वांची अपेक्षा आहे। या जिल्ह्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वांची ती तशा प्रकारची अपेक्षा आहे। मात्र अडाणींना घाबरून हे ते नाव देत नाहीयेत। 8 वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेता, भाई और बहनों आज रात को 12 बजे के बाद नोट नहीं रहेंगी सांगता, तुम्ही आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेता, दुसऱ्या दिवशी सांगता की लॉकडाऊन उद्यापासून लॉकडाऊन आहे, कोणची तयारी नाही। एवढे निर्णय तातडीने आपण घेत असताना आता 45 दिवसाचा जो काही एक सबब सांगितला जात आहे तेही या ठिकाणी अडाणींना घाबरून दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला दिलं जात नाही आहे आणि
हा त्यांचा जो कार्यक्रम आहे हा त्यांच्या मित्राला खुश करण्याकरता येतात आहे. अडाणींना हे आंधन दिलेलं विमानतळ आहे आणि हे अडाणीच्या कार्यक्रमाला येतात. हे विमानतळ फिमानच्या कार्यक्रमात त्या निमित्ताने येत नाही. आम्ही त्यांनी नाव नाही दिलं या अनुषंगाने त्यांचा धिक्कार, त्यांचा निषेध करतो आणि तुम्हाला यासोबतच दिवा पाटलांच्या नावाने याचं विमानतळाचं उद्घाटन करत असताना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची दुःख ऐकण्याकरता बांधावर जाणं हे देखील नरेंद्र मोदींचं काम होतं. मात्र त्यांनी कुठलाही राजधर्म ते पाळत नसल्याचं याही निमित्तानं दुर्दैवानं हे स्पष्ट होत आहे. सर, संविधान जागरचा हा जो उपक्रम राबवला गेलेला आहे श्रुती म्हात्रे यांच्या माध्यमातून, हा संविधान जागराचा आज कुठेतरी संविधानाचा विसर पडला आहे या शासनाला असं वाटत आहे आणि अनेक नागरिक या संविधानाचा आज पुढे एकदम विचार करून आज काँग्रेस सरकारला सुद्धा आज कुठेतरी पाठबळ देण्याचं कार्य करत आहे. तर त्यासाठी तुम्ही संविधानाबाबत तुम्ही काय सांगाल सर? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 2 ऑक्टोबरपासून पुढच्या 2 ऑक्टोबरपर्यंत संविधान जागराच्या अनुषंगानं आम्ही संविधान सत्याग्रह पदयात्रांचं आयोजन महाराष्ट्रभरात करतो आहोत. याचं कारण असं की भारताचं संविधान जे आहे हे भारताची आध्यात्मिक जी परंपरा आहे त्या परंपरेच्या अनुषंगानं समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांवर ते स्थापित झालेलं आहे. आणि यासाठीचा जो संघर्ष आहे हा संघर्ष गौतम बुद्धांनी, महावीरांनी, चक्रधर स्वामींनी, त्यानंतर बसवेश्वरांनी, आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायांनी, शिवशाहू फुले आंबेडकरांनी, गुरुनानक साहेबांनी, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधींनी एकत्रित हा समता, बंधुता, सामाजिक न्यायावर आधारित संविधान निर्माण करण्याच्या अनुषंगाने असणारी ही प्रेरणा आहे जी बाबासाहेबांच्या माध्यमातून आणि संपूर्ण संविधान सभेच्या माध्यमातून ती साकार झालेली आहे. मात्र सातत्याने जो विचार प्रतिगामी आहे हा प्रतिगामी विचार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाजवळ हा एकवटला आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो शिवाजी महाराजांना राज्याभिषेकातला विरोध करणारा विचार होता तो स्वयंसेवक संघाचा आहे. जो ज्ञानेश्वरांना पसायदान मराठीत मायबोलीमध्ये ती भाषांतरित करू नये म्हणून असणारा विरोध हा संघाजवळ आहे. या सर्वांची अगदी सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शाळा शिकवू नये कारण मुलींना शाळा शिकवणं म्हणजे धर्म बुडवणं आहे. या सर्वांचा जो हा प्रतिगामित्व जे आहे हे एकवटलंय हे संपूर्ण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाजवळ. त्यांना भारताचं संविधान मान्य नाही. त्यांनी संघ बरखास्त करावा, त्यांनी संघ विसर्जित करावा आणि विसर्जित करत असताना महात्मा गांधींचे विचार, संविधानाचे विचार हे आत्मसात करावे. ही आमची 1 वर्षभराची जी मोहीम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याची, त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पनवेलमध्ये हा जागर कार्यक्रम करण्यात आलेला आहे. सर, मनोज जरांगे पाटलांनी राहुल गांधीवरती टीका केलेली आहे की ते मराठाच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांना ते सपोर्ट करत आहेत आणि राहुल गांधीला ते लाल्या सुद्धा म्हणलेले आहेत. हा अत्यंत निंदनीय अशा स्वरूपाचा जो एक कार्यक्रम चालू आहे त्याची निंदा करण्याचा, नालस्ती करण्याचा हा चुकीचा आहे. हा दुर्दैवी आहे. कुठे टरबुजा खरबुजापासून विषय सुरू झाले, मग कुठे अजून ते कुणीकडे दुसरीकडे भरकले, कुठे आता 94चा शासन निर्णय जबाबदार आहे, कुठे आता लाल्यासारखे शब्द वापरले जातात, कुठे काल्या वापरल्या जातात. या सर्वांचा आम्ही निषेध करतो. जरांगे पाटलांनाही पिल्या म्हटलं गेलं होतं, आम्ही त्याचाही निषेध करतो. हा शेलक्या भाषेत याचा वापर न करता ही आरक्षणाच्या अनुषंगानं, मराठा आरक्षण देण्याच्या अनुषंगानं विरोध नाहीच. विधानसभेमध्ये आपण पाहिलं असेल की मराठ्यांना आरक्षण द्यावं ही सर्वांची भूमिका आहे, काँग्रेसची देखील जी भूमिका आहे. आणि राहुल गांधींनी या सगळ्या एकंदरीत देशभरातल्या एकंदरीत परिस्थितीत आणि महाराष्ट्रातल्याही या सामाजिक तेढ निर्माण झालेल्या परिस्थितीत आरक्षणाच्या मुद्द्यावर रामबाल इलाज कोणी सुचवलाय तो राहुल गांधींनी सुचवलाय. काय सुचवलाय तर जातीने जनगणनेचा सुचवलेला आहे. जो माणूस त्याचा फॉर्म्युला आणतो, जी व्यक्ती ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी अत्यंत प्रेमाने, आदराने, ह्या सौहार्दपूर्ण याच्यावर समाधानाचं एक टूल विकसित करतो, एक त्याचा फॉर्म्युला आणतात, त्यांच्याबद्दल असं बोलण्यात जाणं हे दुर्दैवी आहे. काँग्रेसनी मराठा आरक्षण दिलं होतं याचंही या निमित्ताने मी स्मरण करून देऊ इच्छितो. आणि देवेंद्र फडणवीसांनी जो GR काढला त्याच्या अनुषंगाने काय कारवाई झाली, तो GR खरोखर फायद्याचा आहे का फसवा आहे, किंवा मागच्या वेळेस मुंबईपर्यंत आलेलं मराठा आंदोलन वापस गुलाल उधळून गेलं त्याचं काय झालं, अशी फार मोठी एकंदरीत ही चर्चा आहे. मात्र याच्यात राजकारण करू नये. यामध्ये ओबीसींना मिळणारं आरक्षण हे केवळ 19% आहे. 27% जे म्हटलं जातं त्यामध्ये व्हीजेएनटी समाज आहे, त्याच्यात SBC आहे. वास्तविक पाहता व्हीजेएनटीतून हा आरक्षण दिला जात नाही. आणि व्हीजेएनटी समाज जो आहे
त्यांनी कुठेतरी मध्यस्थाची भूमिका घेतली पाहिजे. मात्र व्हिजिट समाज जो आहे हा कुठेतरी वातावरण खराब करण्याच्या अनुषंगानं, शेलक्या भाषेत बोलण्याच्या अनुषंगानं कुठेतरी काही त्याच्यातले मोजके लोक जे करतात त्यांनी तसं करू नये. माझी विनंती आहे, त्यांनी सामंजस्याची भूमिका, मध्यस्थाची भूमिका घ्यावी. आणि 19% आता किती आपण त्याच्यामध्ये टाकणार, त्यामुळे 19% आरक्षण जे आहे यामध्ये सर्वांचं समाधान होऊ शकत नाही. त्यामुळे 50%ची मर्यादा वाढवावी आणि मराठा समाजाला सामावून घ्यावं, हे एकंदरीत मिनिटचं काम आहे. आता त्यामध्ये कोणी बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं, आता यातून तर मार्ग निघणार नाही. संवैधानिक ज्या प्रक्रिया आहेत, ज्या व्यवस्थेतल्या प्रक्रिया आहे, या समजून घ्याव्यात. हे काही ताकद दाखवण्याच्या अनुषंगानं यात काय होऊ शकत नाही. आपण त्याच्यात मार्ग काढला पाहिजे. आदराने, प्रेमाने, एकंदरीत सिस्टीमचा आदर ठेवून सर्वांच्या या संदर्भामध्ये भाषेचं जे मार्दव आहे ते कायम राखत असताना पुढे गेलं पाहिजे. यामध्ये एकमेकांच्या बद्दल जे वाईट बोलल्या जात आहे हे अत्यंत दुःखद आहे. आणि राहुल गांधींसारख्या माणसांनी जातीनिहाय जनगणनेचं एक टूल आपल्याला दिलं, एक हत्यार दिलं की ज्यातून समाधान निघू शकतं, रामबाण समाधान निघू शकतं. त्यावर अशा स्वरूपाचं बोलणं हे दुर्दैवी आहे. हे यातून कुठेही काही मार्ग निघू शकत नाही. हा असा बोलला, तो तसा बोलला, याच्यावर काय म्हणणं आहे, त्याच्यावर काय म्हणणं आहे, हे चुकीचं आहे. काँग्रेस पक्षाने या संदर्भातली आपली भूमिका जी आहे ती शाहू महाराजांच्या आणि संभाजीनगरच्या खासदारांच्या पुढे काँग्रेसने आम्ही जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि 19%पेक्षा जी टक्केवारी ती वाढवावी, 50%च्या वर जावं, हे आम्ही बोललेलो आहे. आणि तसं ते होण्याकरता कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मात्र निवडणुका जवळ आल्या नेमका हा आरक्षणाचा मुद्दा का तापवला जातो, हा एक फार गंभीर प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे. की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या, पुन्हा हा मुद्दा वादाचा ऐरणीवर आणण्यात आला, विधानसभेच्या तोंडावर हा ऐरणीवर आणण्यात आला. त्यामुळे याचा संदर्भ कुठे निवडणुकाशी आहे का, हे या निमित्तानं तपासलं जाणं आवश्यक आहे. हा विषय निवडणुकांचा नाही, हा सोशो इकॉनॉमिकल जो अभ्यास आहे त्यातून आरक्षण देण्याच्या अनुषंगाने आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही. मात्र 50%ची मर्यादा वाढली पाहिजे, हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. 17,000 हेक्टरी असं जाहीर केलेलं आहे. साधारण 6,000च्या वर पॅकेज तत्काळ जाहीर केलेलं, काय म्हणाल एकूणच? 50,000ची मागणी आहे. नुकसान हे 1 लाखापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे आणि सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे. सरकार सरकारच्या भूमिकेवर ठाम नाही आणि आपले मंत्री जेव्हा जातात तेव्हा ते कसे तिथे वागतात, ते एकंदरीत शेतकऱ्यांना वटाण्याच्या अक्षता लावण्यात आलेल्या आहेत, हे मात्र खरं. अभी इलेक्शन होने जा रहे हो, कांग्रेस अकेले लढेगी. सर, याच्यामध्ये- एक मिनिट सर, अभी जो इलेक्शन होने जा रहे मराठी मी मराठी सांगतो होणार आहे, काँग्रेस लढवणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही आमचे अधिकार जे आहेत हे जिल्हा आणि ब्लॉकचे आमचे जे संघटन आहे त्यांना दिलेले आहे. महाराष्ट्र पातळीवर आम्ही युती न करता स्थानिकांच्या या संदर्भात अधिकार दिले, त्या पातळीवर हा निर्णय होणार आहे. सर, हरीश केनी यांच्या पुढाकारानं आज काँग्रेसमध्ये आशंकी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला, याकडे कशा प्रकारे? काँग्रेसमध्ये इन्कमिंग जी आहे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहेत. अनेक माजी आमदार, माजी मंत्री, नगरसेवक यांची काँग्रेसमध्ये जी री लागलेली आहे ही काँग्रेसला पुन्हा गतवैभव महाराष्ट्रामध्ये मिळत असण्याची नांदी आहे. सर, मनसे युती संदर्भात आपली काय भूमिका असणार, कारण राज्यभर आम्ही आमचे युतीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. इंडिया अलायन्समध्ये नवीन विडू जोडण्याच्या अनुषंगानं इंडिया अलायन्सच्या सर्व पार्टनरच्या सोबत याची चर्चा आवश्यक आहे. तशा पद्धतीने त्यांच्या येण्याच्या अनुषंगानं कुठल्या प्रकारचा संपर्क हा इंडिया अलायन्सशी साधला गेला की नाही गेला हे मला माहीत नाही. मात्र महाराष्ट्र पातळीवर, स्थानिक पातळीवर आम्ही युतीचे अधिकार दिलेले आहेत. सकारात्मक आहे काँग्रेस, कारण मागील काही वर्ष जो मनसेबाबत जी भूमिका होती, आता राजकारण बदलले, राज्यातलं राजकारण बदलले. या प्रश्नाला जे आघाडीमध्ये येण्याकरता इच्छुक आहेत त्यांनी याबद्दल भाष्य करणं हे आवश्यक आहे. आम्ही संविधानाच्या संवर्धन संरक्षणाकरता, लोकशाही वाचवण्याकरता आणि भाजपची एकेल दंडेलशाही आणि हुकुमशाही आहे त्या विरोधात महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स तयार झालेला आहे. हे मूळ त्याचं सूत्र आहे. सत्तेसाठी, निवडणुका जिंकण्यासाठी हे अलायन्स नाही. त्यामुळे हा जो त्याचा मूलभूत स्वरूपाचा त्याचा ढाचा आहे, या ढाच्याचा विचार करता या संदर्भामध्ये निर्णय होतील. सर, श्याम म्हात्रेंच्या जयंतीनिमित्त एक चांगला कामगार नेता आज आपल्यात नाहीये. काँग्रेसचं एक खूप चांगलं एक चित्र म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांची मुलगी आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या सगळ्या प्रकाराकडे काँग्रेस कसं त्यांच्या पाठी उभं आहे
आज आमचे काँग्रेसचे एक सच्चा कार्यकर्ता, एक इथले भूमिपुत्र, या अनुषंगानं त्यांचा सन्मान म्हणूनच आज दिवसभर प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या माघारी त्यांच्या कन्या ज्या आहेत हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे हा कामगार नेत्याच्या भूमिपुत्राचा जसा कार्यक्रम आहे तसा काँग्रेसच्या परिवारातील एक कार्यक्रम आहे आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज अक्षरशः संपूर्ण काँग्रेसची एक मोठ्या उत्साहात एक इथे जत्राच एकत्रित आली आहे आणि उत्साहात या ठिकाणी सर्वजण कार्यरत आहे. हे आपल्या निदर्शनास या निमित्ताने आलेलं असतं. नुकताच विधानसभेचे जे हरीश केनी आहेत, विधानसभेची निवडणूक पनवेलची त्यांनी लढवली होती आणि आता काँग्रेसमध्ये आले. कोणती जबाबदारी काँग्रेस पक्ष त्यांना देऊ पाहते का? या संदर्भात जरूर पुढच्या काळामध्ये पनवेलला अधिक प्रतिनिधित्व देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सर, नवी मुंबई विमानतळामध्ये सध्याची नौका भरती सुरू आहे. तिथे काही स्थानिक आमदार जे आहेत ते आपल्या दलालांमार्फत स्थानिक भूमिपुत्रांकडून पैसे घेत आहेत. त्याबद्दल काँग्रेस आवाज उठवेल? निश्चित या अडाणीच्या घशात मुंबई टाकण्याचा जो डाव आहे त्याचे हे पडसाद आहेत. एक मोठ्या ज्या घटना आहेत की अडाणीला पूर्ण धारावी त्याला दान देणे, आंदण देणे, पूर्ण मुंबई एअरपोर्ट, नवी मुंबई एअरपोर्ट त्यांना देणे, जुना जो एअरपोर्ट तोही देणे. तर एकंदरीत अडाणी हे नरेंद्र मोदी यांच्या जवळचे असल्यामुळे सगळी मुंबई त्यांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे आणि तो डाव साधला जावा म्हणून काही दलालांना हाताशी धरून भ्रम फैलवण्याचं किंवा स्थानिक पातळीच्या लोकांना दूर ठेवण्याचं काम केलं जात आहे. मात्र मुळात जो दरोडा आहे तो मुंबईवर टाकलेला, महाराष्ट्रावर टाकलेला हा दरोडा आहे.